ह्या राणेचा फोनही बंद लागतोय. उशीर होते म्हणून फोन करतो तर यांचे फोन बंद. ये बनव ना चहा. किती वेळ लावतोस? एक कप चहा करायला एवढा वेळ लागतो का तुला? दादा मामा शांत राहा. मी आणतो चहा. नाही नाही मला चहा बी काय नको. आतापर्यंत एकही लेट मार्क लागलेला नाही मला. घड्याळ बघितलंस का? चल निघालो मी. अरे दादा मामा, अरे आपल्याला रिक्षा मिळेल. अरे तू रिक्षा? घड्याळ बघितलंस तू? आणि आत्ता घरी दूध प्यायला असता तू, मध्ये चहा काय प्यायचा तुला? थोडा वेळ डॉक्टरांकडे जाऊन मग जाऊयात करायचं ऑफिसला. काय रे, काही होते का तुला? मला नाही. अरे तुलाच जरा. मला? मी काय आजारी वाटतो तुला? तसं नाही. तसं नाही मग कसं? आजच्या दिवसाची सुरुवातच वाईट झाली. रिक्षा नाही, बस नाही, त्यात तुला मध्ये चहा प्यायचा. मी जातो. दादा मामा, अरे माझा मित्र येतोय, तो आपल्याला गाडीने सोडेल ऑफिसमध्ये. तू नको टेन्शन घेऊ, आपण पोचू. तुझा मित्र आपल्याला ऑफिसनी गाडीने सोडेल का? कशा करता? तो काय टॅक्सीवाला आहे का? अरे नाही, तो इथूनच चालला होता आणि ऑफिसवर त्याच्या वाटेवरच आहे. तोच म्हणला सोडतो म्हणून. तू 5 मिनिटं थांब ना. फक्त 5 मिनिटं वाट बघितलं मी, नाहीतर मी जाईन. सांगतो, तू बस आरामात चहा बी पीत. तू बस ना, बस येईल तो. राणीचा फोन बंद आहे. तू बस शांतपणे. हे बनव ना. सही कुठे राहिली? मम्मा पण लवकर आत जात नाहीये. चंदू काका सुचवा ना मला काहीतरी. काय करू मी? ताईसाहेब मी कसं सांगू तुम्हाला? बाईसाहेब तर बाहेरच थांबल्यात. पण मला जाणं गरजेचं आहे आज खूप. मला 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 आज गेलंच पाहिजे. तुम्ही काहीतरी विचार करा आणि मला सांगा. मला सुचत नाहीये काही. अहो तुम्ही काही बोललात तरी बाईसाहेब काहीच ऐकणार नाही. तुम्ही एक काम करा, दूध घ्या म्हणजे तुम्हाला सुचेल तरी. नाही चंदू काका, मला दूध वगैरे नकोय. नाही ना आज आधी असं सांगते. अहो नाही अहो ऐका ताईसाहेब. अहो बाईसाहेब फोन करायला लावतील. मग एक्स्ट्रा लेक्चर चे हे तर अजिबात सांगू नका, कारण बाईसाहेब तुमच्या सोबत येतील आणि हे चालणार आहे का तुम्हाला? नाही चंदू काका, काहीतरी असेल ना. विचार करा ना तुम्ही काहीतरी. तुम्ही काही बोललात ना तरी बाईसाहेब ऐकणार नाहीत. चंदू काका, आयडिया. काय? मी ना ही चादर आहे ना, ती बाल्कनीत खाली सोडते. ओके, आणि त्याच्यावरनं खाली उतरते. तुम्ही वरती धरून अहो नाही अहो ताईसाहेब असं करू नका. मी तुमच्या पाया पडतो. ते नका करू तुम्ही. चला फक्त. अहो ऐका, माझी नोकरी जाईल. चंदू काका पटकन या. अहो ताईसाहेब तुम्ही काय करताय? हे यांची ना इथे अशी घट्ट गाठ बांधा आणि वरनं धरून ठेवा. मी खाली उतरते. अहो पण कोणी विचारलं तर काय सांगू? तुम्ही सांगा ना काहीतरी. थँक्यू चंदू काका. आणि फोन चालू ठेवा. अहो ऐका तर. अहो ताईसाहेब हळू उतरा. माझी नोकरी जाणार वाटतं. आदित्य मी निघालो, हे ठेव. दादा मामा, अरे 1 मिनिट, मी परत एकदा फोन करतो त्याला. अरे गेली 20 मिनिटं हेच ऐकतोय मी. फोन करतो. चहा सुद्धा पिऊन झाला माझा. निघालो. दादा मामा थांब ना. 2 मिनिटं. अरे येईलच तो. नाही मला थांबता येणार नाही. हे बघ आधीच उशीर झालाय. लेट मार्क होईल मला. मी जातो. दादा मामा, अरे तुला चहा आवडला ना? चहा छान होता ना? 1 मिनिट थांब. आपण एक काम करू. आपण ना तुझ्यासाठी थर्मास भरून चहा बनवून घेऊयात. थर्मास मध्ये काही नको मला. अरे काही नको थर्मास मध्ये. या थर्मासमुळे आजच्या दिवसाची सुरुवात खराब झाली. काही माणसं आहेत ना, नुसती त्रास द्यायला जन्माला आलेली असतात. थर्मास. अरे बाबा, तू बस. तुझी गोळी कुठे आहे? गोळी? तुझी इमर्जन्सीची गोळी कुठे आहे? अरे विसरली वाटतं. अरे अशी कशी विसरली? नेहमी खिशात असते. मग आता काय त्याच्यावर ना बोलणार आहेस का मला तू? नाही. तू बस. शांत श्वास घे. नाही मला जाऊ दे. मला उशीर होतोय. 1 मिनिट थांब. तू खाली बस. हे केमिस्टचं दुकान कुठे आहे? तू 2 मिनिटं थांब. मी गोळी घेऊन येतो. 2 मिनिटं बस. लवकर या. हो. शांत लक्ष दे रे. हॅलो. हा आदित्य, मी पोहोचतेय. तू तिथेच थांब. मी आलेच. जस्ट पोहोचते.
गेले? अरे कुठे गेले? सरळ. अरे यार मामा. चल ना बाबा. हॉर्न कशाला मारताय? गाडी मागे घ्या. काका प्लीज प्लीज बाजूला व्हा ना. मला इमर्जन्सी आहे. कसली इमर्जन्सी? तुम्हाला कळत नाही का? गाडी मागे घ्या. हो पण व्हा ना तुम्ही बाजूला. मला जाऊ दे ना. हो इमर्जन्सी सांगतेय. नियम कळत नाहीत का तुम्हाला? गाडी घ्या मागे. अहो काका मी पाळते नियम, दरवेळी पाळते, पण आता इमर्जन्सी आहे म्हणून प्लीज. कसली हे बोर्ड दिसत नाही तुम्हाला? वन वे हा. गाडी मागे घ्या. हे बाळ गाडी मागे घे. चल हे मागे घे. ओ काका काका लागलं नाही ना तुम्हाला? हात पकडू. चल, हात पकडू. तुम्हाला लागलं नाही ना काही? गाडी चालवता येत नाही तर चालवतेस कशाला का? अहो काका येते मला गाडी चालवता. येते? दिसलं काय चालवता येते ते. अहो काका मला इमर्जन्सी आहे. प्लीज प्लीज बाजूला व्हा ना. मग मी काय इकडे रिकाम टेकडा पडलोय? अहो तसं नाही. तुम्ही पण जा, मी पण जाते. हा अजिबात जाऊन देणार नाही तुला इकडनं. नियम कळत नाही तुला? पाळता येत नाही? हा नो एंट्रीचा बोर्ड दिसत नाही तुला? काय फालतूगिरी आहे. फालतूगिरी? हा काय काय बोलता येतं की नाही तुला? काही संस्कार केलेत की नाही तुझ्यावरती घरच्यांनी? काका मी तुम्हाला काही शिव्या दिल्या का? काही बोलले का तुम्हाला? हा बोलले काही? हे बघ, नो एंट्री मध्ये गाडी घातली नसतीस ना तर हा प्रश्नच नसता आला. पण काका मला आता खरंच खूप इमर्जन्सी आहे. एक माणूस आजारी आहे, त्याला डॉक्टरांकडे घेऊन जायचंय. मला प्लीज जाऊ द्या. माणसाच्या तब्येतीचा प्रश्न आहे? खोटं बोलते. अरे सपशेल खोटं. काय तर असे हा. तुझ्यासारख्या श्रीमंताच्या मुली असतात ना, पैशाचा माज असतो ग तुम्हाला. पैशाचा माज पकडलं गेलं ना की असं काहीतरी खोटं नाटं सांगता. ओ काका मला श्रीमंतीचा वगैरे काही माज नाही आणि खोटं तर मी त्याहून बोलत नाहीये. आता मला घाई आहे म्हणून नाही तर दाखवलं असतं तुम्हाला चांगलंच. दाखवलं असतं म्हणजे? धमकी देतेस मला? काय केलं असतंस ग? अरे काय डोक्याला शॉट आहे? डोक्याला शॉट? अरे काय भाषा आहे का काय तुझी? काय निर्लज्जपणाचा कळस आहेस तू म्हणजे? ए काय बोलतो काय तू? काय सून करून घेणार आहेस मला तुझ्या घरची? सून तुला? नाही आहेत माझ्यावर संस्कार. हा दिसतेच आहे मला. सांगायला कशाला हवंय? अरे तीन सांगते तुला मगापासून नीट बाजूला व्हायचं नाहीये. ऐकून घेते तर बोलतच जातोय तू. चल बाजूला पटकन. जाणार नाही. तुझ्यासारखी निर्लज्ज आणि उर्मट मुलगी आहे ना, तिला तर असं मी इकडनं नाहीच जाऊन जाणार पोलीस येईपर्यंत. चल गाडी मागे घे. गाडी मागे घे. बघ मला तुझ्याशी वाद घालायला वेळ नाही आता. इथे कोणाच्या तरी तब्येतीचा प्रश्न आहे. आणि घरी जर का बायकोशी भांडून आला असशील ना तर तो राग घरी ठेवायचा, इथे नाही काढायचा. तुमचं पण वय झालंय आता. तब्येत बघ. बायकोचा काय संबंध आहे इकडे? घे मागे. मागे घे. चल आली मोठी. अरे ये EK 8192. हॅलो. हा पोलीस आत्ता मी इकडे निरंजन चौकामध्ये उभा आहे. हा एक मुलगी आत्ता ह्या नो एंट्रीमध्ये आत घुसली. जवळजवळ मला ठोकला आणि निघून गेली ती. हां हो माझी कंप्लेंट आहे. सांगतो नंबर सांगतो. गाडीचा नंबर आहे EK 8192. हां निळ्या रंगाची गाडी. हां हो माझं नाव ब्रह्मे. लिहून घ्या. ब्रह्मे. हो हां.
रे काय झालं, बरं आहेस का? नाही मी ठीक आहे, तुझा अरे ठीक आहे, कसं, एक मिनिट थांब, गोळी घे पटकन. हा कुठे निघून गेला तर बघ, आपण एक काम करूया, आपण डॉक्टरकडे जाऊ आणि तिकडनं परत घरी जाऊयात. नाही नाही मला काही झालेलं नाहीये, माझं मी बघेन, तुझा. अरे असं कसं जाऊ तुला सोडून मामा? उलट का बोलतोस, उलट का बोलतोस? काय सांगतोय कळत नाही तुला? अरे मामा पण मोठ्यांशी कसं बोलायचं समजत नाही तुला? अहो काका, शपथ सांगतेय, खरंच इमर्जन्सी हो. हे बघा, पोलीस स्टेशनला या आणि तिकडे काय सांगा तेच. अहो मी काहीच केलं नाहीये. तो माणूस कम्प्लीट मॅड होता, येडा होता. अच्छा, म्हणजे नक्की काहीतरी झालंय? नाही तसं नाही, मी खरंच सांगते, तिकडे इमर्जन्सी आहे. ते मामा आजारी, त्यांची तब्येत बिघडली आहे. मामा हा सगळे असेच सांगतात, आई आजारी आहे, बाप आजारी आहे, मामी आजारी आहे. हा, तुझं वय जेवढं आहे ना तेवढी सर्व्हिस केली आहे मी. काका ऐका ना, सॉरी, खरंच मी शपथ सांगते, मी नाही खोटं बोलत आहे. मला जायचं आहे, मित्राच्या मामांची तब्येत बिघडली आहे. तुम्ही बोलता का त्याच्याशी? फोन लावून देते हवं असलं. काय गरज नाही. थांबा, त्याचाच फोन आला आहे बघा. तुम्ही बोलता त्याच्याशी? हॅलो, काय ग, कुठे आहेस? अरे आदित्य, मी पोचतच होते, तो रस्त्यात एक मूर्ख माणूस भेटला होता, त्याच्यामुळे पोलिसांनी अडवलं मला. अरे बापरे, कुठे? अरे तो निरंजन चौक आहे ना, त्याच्या अलीकडे आहे मी. थांब, मी आलोच. ए नको नको, तू नको येऊस, तू थांब तिथेच, मी करते इथे मॅनेज. अगं थांब, मी आलोच. अरे तू लायसन काढ. अहो काका, आता लायसन्स वगैरे कशाला? मी सांगते ना, शपथ मी काही नाही. खरं एक मिनिट. हॅलो हॅलो बेटू, मी काय म्हणत होतो? डाडू ऐक ना, मी तुला नंतर फोन करते. इथे पोलिसांनी पकडलंय मला. काय पोलीस? अरे ऐक तू टेन्शन नको घेऊ, मी बघते. बेटू काय झालंय? अरे ते मी सिग्नलला थांबले होते तेव्हा पकडलं त्यांनी. तू एक काम कर, त्यांना फोन दे. तू कशाला? मी करते ना मॅनेज. अरे दे ना बाबा फोन. काका, माझ्या डॅडूचा फोन आहे. काय गरज नाहीये. अहो प्लीज बोला नाही. हॅलो, तुमच्या मुलीची कंप्लेंट आहे. हा, जे काय बोलायचं ते पोलीस स्टेशनला येऊन घेऊन जायचं. काहीतरी घेऊन सोडा ना, मी देतो ना तुम्हाला काहीतरी चिरीमिरी. हो, काय बोलता काय? हा, मी चिरीमिरी घेणार वाटलो काय? आता तर तुझ्या मुलीला सोडणारच नाही. हा, पोलीस स्टेशनला यायचं आणि घेऊन जायचं. ठेव पण. नाही काका, त्यांना तसं नव्हतं म्हणायचं काही. तुम्ही ऐकून घ्या ना. काही बोलायचं नाही. ज्या माणसामुळे अडकले ना मी, त्याचं कधीच भलं होणार नाही. ब्रह्मे, बोला साहेब. किती वर्ष झाली सर्व्हिसला? कमाल आहे ब्रह्मे. साहेब मला वाटलं विसरलात की काय ऑफिसला यायचं. सॉरी साहेब, पहिल्यांदाच उशीर झाला. क्लायंटला सांगू का हे? आज तिकडे जायचं होतं तुम्हाला. हे म्हणजे भरोशाच्या बशीला टोणगा. त्यांच्या कामाचं काय करू? सगळी टीम ऑडिट साठी वाट बघत होती तुमची. नाही साहेब, माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती, त्यामुळे मग. वय झालंय तर नोकरी सोडा आणि घरी बसा. साहेब पुन्हा असं कधी नाही होणार. आणि आज तर घरीच जा तुम्ही. नाही साहेब, कामं आहेत बरीच. त्याची काळजी आहे आम्हाला. आपल्या वाचून सगळं अडतं. हा भ्रम असेल तर आधी काढू टाका. नाही साहेब, तसं नाही. पण उगीच कशाला बिनपगारी काम करताय? बिनपगारी म्हणजे मी हाफ डे भरून दिलाय. तुमचा लेट मार्क नाही तर खाडा लागतोय. विदाऊट पे? साहेब नियमही मला माहिती आहेत, पण कमाल आहे ब्रह्मे. तुमच्यासारख्या सिनियर माणसाला एवढं समजवायचं? बस ब्रह्मे, आधीच उशिरा आलायत आणि माझा पुढचा वेळ खाताय. निघा तुम्ही. अहो
अहो चला पटकन, टायमाची खोटी करू नका. चला. अहो काका सोडा ना आता, पोलीस स्टेशन वगैरे कशाला, जाऊ दे ना. जे काय बोलायचं आहे ते पोलीस स्टेशनला बोलायचंय. चला लवकर. अहो तुम्ही ऐक, काय ग, काय झालं? तू कशाला थांब मी बोलतो. तू ते पोलीस स्टेशनला जायचं म्हणताय. तो ना मी. अरे काही उपयोग नाही त्यांच्याशी बोलून, मी खूप वेळ घालवून झालाय. तू एक काम कर, तुझा तो ऑफिस आणि मामांचं बघ. मी बघतो. हाय काका, सॉरी तुम्हाला थांबायला लागलं. हा ठीक आहे, चला पोलीस स्टेशनला. नाही ऍक्च्युली तुम्हाला तेच सांगत होतो मी. तिला ना मी फोन करून बोलून घेतलं ऍक्च्युली. काय झालं ना, माझे मामा आहेत, त्यांची एकदम तब्येत खराब झाली आणि रिक्षाही मिळत नव्हती. तुम्हाला तर माहितीच आहे ना, सकाळी सगळे रिक्षांचा कसा प्रॉब्लेम होत होते. अहो ते कुठे नाही साहेब, हा? ते सगळीकडे प्रॉब्लेम आहे, म्हणून तर आमची वाट लागते. आणि आम्ही तरी किती काय काय बघायचं. हो ना, तुम्ही ड्युटी करताय म्हणून तर आम्ही निर्धास्त आहोत साहेब. अहो पण किंमत आहे का कोणाला? असं कसं, किंमत नाही कशी? हो यांनाच विचारा. बापाला फोन लावला तर म्हणे चिरीबिरी देतोय. अच्छा, मी सॉरी म्हणतो, मी माफी मागतो त्यांच्या वाटची. अहो तुम्ही कशाला माफी मागायला पाहिजे? हा, त्यांनी चुकी केली त्यांनी माफी मागायला पाहिजे. नाही नाही, तुमचं अगदीच बरोबर आहे. ज्याची चूक त्यांनीच माफी मागितली पाहिजे. माफी मागण्यात कसला कमीपणा. सॉरी काका. ठीक. आणि तुमच्या सासऱ्यांना पण समजावा. हा हा, हो सासरे बुवा आमचे झिरो. हा हा, हो सांगतो. आणि हो तुमच्या होणाऱ्या बायकोला पण समजावा. सगळी माणसं पैशाने विकत घेता येत नाहीत. बायको सांगतो सांगतो ना, सांगतो. आता कसे बोलताय तुम्ही? हा, हे रिक्वेस्ट आहे ना. हो, मग आता काय करूया म्हणता? म्हणजे तुम्ही सांगाल तसं करू आपण. ऍब्सोल्युटली. ठीक आहे, आता सोडतोय एकदा. काय आपल्याला पण आवडत नाही हो, पण ड्युटी करावी लागते. नाही नाही, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. समजावा यांना. सगळीकडे दादागिरी आणि पैशाचा माज दाखवून उपयोग नसतो. बरोबर आहे. आणि नसेल समजेत तर अशा पुरीच्या नादी लागू नका. हा, लग्नानंतर फार त्रास होईल. ओ काका, काही काय बोलताय? असं काही नाहीये. हे बघ, तुझं वय आहे ना, तेवढी माझी सर्व्हिस झालेली आहे. ओ काका हे बघा, ते मला काय शिकू नको आणि सांगू नकोस. हे बघा काका. अरे काय वाटेल ते बोलत होता तो माणूस. मी काय लग्न करणार आहे तुझ्याशी? ए तू हसतोयस काय? अगं तू चिडतेस कशाला? अरे मग तो माणूस वाटेल ते बोलत होता. तुला मजा वाटते या सगळ्याची? तू चिडू नकोस. मला ऍक्च्युली निघायचं आहे, आता पळतो मी. ए थांब ना, चहा घ्यायचा का आत्ता? हा? मला ऑलरेडी उशीर झालाय. अरे मग काय, तसाही उशीर झालाच आहे ना. आणि जाऊन गोडाऊन मध्येच बसायचंय. कर मॅनेज. हे असं नसतं सही. अगं मला गेलं पाहिजे. तुला गोडाऊन मध्ये बघायला कोणी येणार आहे का? असं येणार कोणी नाही, पण हे बघ असं नाही चालणार से. ए तुला त्रास होतोय या सगळ्याचा? मग तू एक काम कर ना, तू जाऊच नको, सोडून दे. पीडीएस का सोडून दे? काय असं चालतं का कुठे? जरा मनाविरुद्ध झालं की सोडून द्यायचं? मला नाही बाबा जमणार असलं. हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. हे बरं आहे, म्हणजे मी तुझ्यासाठी एवढं सगळं करून इथपर्यंत आले आणि तू हे असं वागणार आहेस, म्हणजे तुला काहीच नाही त्याचं. ठीक आहे, बरोबर आहे, असंच. बर बाई, तुझं बरोबर. चहा प्यायचा आहे ना, चल पटकन चहा पिऊ आणि मग मी पळतो. चल. मी पळून आले खरं, पण हे मॉमला कळलं तर?